वारंवार या चौकामध्ये ऍक्सिडेंट होत आहे. नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात रस्ता जाम करून आंदोलन केलेलं आहे. काय सांगाल? या ठिकाणी मध्यरात्री 11:15च्या सुमारास एक अपघात झाला, ज्यामध्ये एक मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे. त्याबाबत तिच्या नातेवाईकांनी आज या ठिकाणी रास्ता रोको अचानक पोलिसांना न कळवता केलं आणि त्याला उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. त्यातून हायवेवर टायर जाळले गेले. या संदर्भाने पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी येऊन त्यांची समजावणूक काढलेली आहे आणि ज्या रस्त्याच्या अनुषंगाने उपाययोजना आहेत त्या संदर्भात हायवे ऑथॉरिटीची 3 तारखेला DYSP ऑफिस या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. त्यांच्या बैठकीमधून त्यांना सूचना देऊन तात्काळ या ठिकाणी रिफ्लेक्टर असतील किंवा स्पीड ब्रेकर असतील तर ते तात्काळात लवकरात लवकर लावून घेण्याची कारवाई करत आहोत. आमदारांच्या घराच्या बाजूचा मुख्य चौक आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलनामुळे ट्रॅफिक वाहतुकीचा अडथळा निर्माण झालेला आहे. काय प्रशासन जी आंदोलन करते त्यांनी विचारून आंदोलन करणं अपेक्षित होतं पूर्व परवानगीनं. त्या अनुषंगाने योग्य ती पोलिसांची कारवाई करण्यात येईल. असलेल्या गाडीने काही उडवलेलं आहे का? हा, त्याची माहिती पोलीस स्टेशन कडून मी घेतो आणि कळवतो. गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केलेला आहे. पेटल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय मागणी आहे? काल रात्री इथं ॲक्सिडेंट झाला आणि आमची एक भगिनी मयत झाली, मृत्यू पडली आणि तिच्यासोबत एक छोटं लेकरू होतं. त्या छोट्या लेकराला सुद्धा डोक्याला टाके पडले एवढे. त्याच्यामुळे इथं आंदोलन केलं. प्रशासनाला यापूर्वी आपण वारंवार निवेदन उपोषण केले, नाही चौकात इथं स्पॉटला उपोषण केलं तरी सुद्धा प्रशासन इथं गतिरोधक बसवायला तयार नाही. ते प्रशासनाच्या विरोधात आम्ही इथं आज आंदोलन केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे. आजपर्यंत किती ऍक्सिडेंट झाले, किती जणांचा मृत्यू झालेला आहे? आजपर्यंत कमीत कमी इथं रोज 2-4 तर किरकोळ ऍक्सिडेंट होतात. कुणाचे पाय मोडतात, कुणाचे हात मोडतात. पण मागील 1 महिन्यामध्ये कमीत कमी 10-15 जणांचा जीव इथं गेलेला आहे. पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे. काल इथं ट्रक पलटी झाला एक 8-15 दिवसापूर्वी. त्याच्याखाली दोन वृद्ध लोक त्याच्याखाली दाबले गेले आणि ते तिथं मृत्यूमुखी पडले. प्रशासनाला इथं गतिरोधक बसवायला काय अडचण येते आहे? काय इथं प्रशासन मेल्याच्या नंतरच गतिरोधक बसवणार आहे? किती जीव पाहिजे या रोडसाठी मग गतिरोधक येणार आहे इथं? ते तर प्रशासनाने आम्हाला कळवावं. तिथं छत्रपती चौकामध्ये सकाळी ॲक्सिडेंट झाला. लहान लेकराला शाळेला सोडत होती तेव्हा तिथं गतिरोधक बसलं. इथं किती बळी घेणार आहे इथं ह्या रोडवर आमच्या चौकात? इथून कमीत कमी 10,000 लोक पब्लिक ये जा करतील. शाळेचे वाहन आहेत, शाळेचे लहान मुलं आहेत. प्रत्येकाचा रोज किरकोळ ॲक्सिडेंट हा ठरलेलाच आहे इथं. तर प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतो की गतिरोधक बसवा बाबा, गतिरोधक बसवा, तरी प्रशासन ऐकायला तयार नाही. शेवटी आम्हाला इथं त्या मुलीचं प्रेत घेऊन इथं बसण्याची वेळ या प्रशासनाला आली. इतकं दुर्दैव आहे आपल्या भागातले आमच्या लोकांचं. असंच एक आंदोलन 8 दिवसाखाली गरुड चौकात करण्यात आलं. त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की या हायवेवरती जिथं अपघात होत आहेत त्या ठिकाणी आपण गतिरोधक बसवण्याचं काम करू, पण त्यावर अद्याप काही कारवाई झाली नाही. प्रशासन हे फक्त आश्वासनावर आश्वासनं देत आहे, कुठलं गतिरोधक करायला तयार नाही. जेव्हा ॲक्सिडेंट झाला, बळी गेला, प्रशासनाला माहीत झाले. 2 लोक येतात, 4 लोक येतात, बसतात, पोलीसवाले येतात, त्यांना हाकलून देतात. म्हणजे ह्यांना प्रशासनाला हे लोक फक्त मतदानासाठी घरी धरले ह्या लोकांनी, प्रशासनाने आणि ह्या पुढारी लोकांनी. गतिरोधक आहेत, पण सामान्य जनतेच्या सोयीसाठी अद्याप गतिरोधक बसवले गेलेले नाही. खड्ड्यात गेली हो, यांनी फक्त घरी धरले, मतदानापुरतं घरी धरले या लोकांनी, पुढारी लोकांनी. तर त्यांना किती मेले, काय झालं, काहीही देणं घेणं नाही त्या लोकांना. गतिरोधक बसवा म्हणून अक्षरशः मी इथं 3 दिवस स्वतः उपोषण केलं. त्यावेळेस मला महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी लिहून दिलं की 8 दिवसात तुमचे सर्व गतिरोधक बसले जातील. कुठं आहेत? सिग्नल बसवले जातील. कुठं आहेत? सिग्नलला इथं पोलीसवाला देतो म्हणले, पोलीसवाला कुठं आहे? अरे किती दिवस तुम्ही लोक किती मारणार आहात? काय मेल्याच्या नंतरच तुम्हाला जाग येणार आहे. हा मागणी काय इथं आमच्या चौकात गतिरोधक बसवले, सिग्नल बसवले आणि एक पोलिसाचा ट्रॅफिक हवालदार इथं देणे, एवढी आमची मागणी आहे. जर ही 4 दिवसात जर इथं गतिरोधक नाही बसलं तर आणखी आम्ही 4 तारखेला रस्ता रोको. हे आमचं प्रशासनाने आमच्या लोकांनी इथं ठरवलेलं आहे. हे प्रशासनाने विनंती आहे की बाबा लवकरात लवकर आज उद्या इथं गतिरोधक बसवून द्या.
प्रकार झाला होता कशा पद्धतीचा आंदोलन राजीव गांधी ते गरुड चौकापर्यंत हा बाह्य वळण रस्ता रिंग रोड हा एक मुख्य रस्ता झालेला आहे. अनेक वर्षापासूनच्या आम्ही निवेदन वगैरे SP साहेब, कलेक्टर साहेब आणि रस्ते विकास महामंडळ ऑफिसला अनेकदा आतापर्यंत आम्ही 100 ते 150 निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवलं जात नाही. या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ 150 ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत. तर शासन या दखल घेतलेले. कालच आमच्या मुलीचं या ठिकाणी भरदवा गाडी येऊन ऑक्सिजन करून उडवून गेली. त्या गाडीमध्ये दारूचे बॉक्स आणि नशेमध्ये असलेले आवश्यक असे लोक असताना आम्ही पोलीस डिपार्टमेंटला फोन करून सुद्धा आतापर्यंत आरोपीला अटक केले किंवा गाडीला अटक केले याची दखल घेतली. जोपर्यंत आता प्रशासनानं आम्हाला माननीय ऍडिशनल SP साहेबांना आम्हाला येऊन शब्द दिला की आम्ही 2 दिवसात या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसून घेऊ, तोपर्यंत दखल घेतल्यामुळे या ठिकाणचा आमचा प्रयत्न हलविण्यात येत आहे. जोपर्यंत स्पीड ब्रेकर होत नाही 2 दिवसात तर या ठिकाणी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी अजूनही रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल. लातूर शहरामध्ये